शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली परिसरातील सर्व्हिस रोडवर सध्या NHI कंपनीच्या मार्फत गटारीचे काम सुरू आहे। मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप MIM पक्षाने केला आहे। कामात लोखंडी सढईच्या ऐवजी प्लास्टिक आणि काच मिश्रित सढईचा वापर करण्यात येत असल्याचा दावा करत MIMच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। या आंदोलनाचे नेतृत्व MIMच्या जिल्हाध्यक्ष नासिर पठाण व महिला जिल्हाध्यक्ष डॉक्टर दीपा नाईक तसेच युवा शहराध्यक्ष रफिक पठाण यांनी केलं असून NHI कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त करण्यात आला आहे। दरम्यान चाळीसगाव रोड पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून या कामाची सखोल चौकशी करून दर्जेदार आणि सुधारित काम तात्काळ करावे अशी मागणी MIMच्या वतीने करण्यात येत आहे। आज हायवेला जात असताना NHIचं आम्ही गटारीचं काम बघितलं, निकृष्ट दर्जाचं, आणि ही सळई तुम्हाला आम्ही माध्यमांना दाखवत आहोत की ही काच आणि प्लास्टिक मिश्रित ही सळई इथं वापरण्यात आलेली आहे। आम्ही इथे स्पॉटवर आलो असताना इथे काम चालू होतं। आम्ही सांगितलं की तुमच्या ठेकेदाराला किंवा अभियंताला इथपर्यंत बोलवा आणि आम्हाला पूर्ण त्यांच्याकडनं माहिती मिळवायची आहे की तुम्ही हे असं काम का करताय। तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं आल्याबरोबर की आमच्याकडे असा GR आहे। म्हटलं ठीक आहे, आम्हाला तुम्ही GR दाखवा। तर ते आम्हाला काही बोलायचे आहेत, आम्हाला आमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत, ते पळून गेलेले आहे। प्रशासनाला आम्ही 5 दिवसापूर्वी कलेक्टर मॅडमला एक निवेदन दिलेलं होतं की या कामासंदर्भात तुम्ही चौकशी लावावी। कलेक्टर मॅडमने काहीही काम केलेलं नाहीये आणि इथे लोकांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न हे NHI वाले हे अभियंता लोक करत आहेत। आज आमची MIMची टीम इथे रस्ता रोको सर्व्हिस रोडला आम्ही करत आहोत। अर्ध्या तासामध्ये जर इथं अभियंता आला नाही, आम्हाला आमच्या समाधानकारक उत्तर दिलं नाही, तर आम्ही नॅशनल हायवे बंद करणार आहोत। हे तुम्हाला आम्ही माध्यमांना सांगत आहोत। आम्हाला जोपर्यंत याची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही आज आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत।